बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने सध्या मोठं वादळ उठवलंय। कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड सोबतच्या त्यांच्या प्रेम संबंधामुळे हे प्रकरण अधिकच गाजू लागले। गोविंद यांच्या मृत्यूला आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला असला तरी पोलीस तपासातून नवनवीन बाबी समोर येतात। प्रथम दर्शनी हा मृत्यू म्हणजे गोविंद यांनी स्वतःला संपवलं असल्याचं भासत असलं तरी गोविंद यांच्या नातेवाईकांनी मात्र हा दावा फेटाळून लावलाय। त्यांनी स्पष्टपणे हा घातपात असल्याचा आरोप केलाय। त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत नर्तकी पूजा गायकवाडला अटक केली आहे। त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आलं असून तपासात अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। शिवाय 8 सप्टेंबरच्या रात्री गोविंद बर्गे यांच्या सोबत नक्की काय घडलं होतं, गोळी लागूनही गोविंद बर्गे जिवंत होते का, त्यांच्या खिशात काय सापडलं, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। कला केंद्रातील नर्तकीच्या नादात डोक्यात गोळी झाडून मृत्यू पत्करणारे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूविषयी एक नवीन माहिती समोर आली। गोविंद बर्गे यांनी त्यांच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून स्वतःवर गोळी झाडून घेतली होती। बर्गे यांनी उजव्या कानशिलावर पिस्तूल ठेवून चाप ओढला होता। पिस्तुलातून सुटलेली गोळी थेट त्यांच्या डोक्यात शिरली होती आणि डाव्या डोळ्याच्या भोवईच्या वरचा भाग आणि कानाच्या मधून बाहेर पडली होती। गोळी लागल्यानंतर गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीटवर एका बाजूला पडले आणि 8 ते 10 मिनिटात त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे। गोविंद बर्गे यांचे गेल्या 1.5 वर्षांपासून पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी प्रेम संबंध होते। पूजा गायकवाड ही अवघ्या 21 वर्षांची होती। गोविंद बर्गे 8 सप्टेंबरला रात्री बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील पूजाच्या घरी गेले होते। त्यानंतर 9 सप्टेंबरला पूजाच्या घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या गाडीत बर्गे यांचा मृतदेह सापडला होता। पोलीस गोविंद बर्गे यांच्या गाडीपाशी पोहोचले तेव्हा गाडीची बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपलं होतं। गोविंद बर्गे यांनी स्वतःला संपवताना गाडी सुरू ठेवली होती। गाडीतील एसी ही सुरू होता, मात्र बराच वेळ गाडीचं इग्निशन सुरू राहिल्याने बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपलं होतं। याशिवाय पोलिसांना गोविंद बर्गे यांच्या गाडीत बिअरचे कॅन मिळाले होते। 8 सप्टेंबरला ही घटना घडली आणि 9 तारखेला सकाळी उघडकीस आली। सासुरे गावात एका ठिकाणी एक कार बराच वेळ उभी असल्याचे कोणीतरी पोलिसांना कळवलं होतं। त्यांनी घटनास्थळी गाठून तपास केला। कारचा दरवाजा उघडला तेव्हा पोलिसांना गोविंद बर्गे मृतावस्थेत आढळले होते। त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त 900 रुपये होते। पूजा गायकवाडीने गोविंद बर्गे यांच्याकडून दागिने, पैसे आणि प्लॉट घेतला होता। मात्र अलीकडेच तिची नजर गोविंद बर्गे यांच्या गेवराईतील आलिशान बंगल्यावर पडली होती। तिने हा बंगला आपल्या नावावर करून देण्यासाठी गोविंद बर्गे यांच्याकडे हट्ट धरला होता। ही मागणी पूर्ण न केल्यास तुमच्याशी बोलणार नाही आणि तुमच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पूजाने गोविंद बर्गे यांना दिली होती। त्यामुळे गोविंद बर्गे तणावात होते। गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडीला गेवराईतील नवीन बंगला बघण्यासाठी बोलावलं होतं। हा बंगला पूजाला खूप आवडला होता। तिने 2-3 दिवस तिकडेच मुक्काम केला होता। यानंतर पूजाने हा बंगला माझ्या नावावर करा अशी मागणी केली होती। ही मागणी मान्य न झाल्यामुळे पूजाने अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी गोविंद बर्गे यांना दिली होती। गोविंद बर्गे यांनी आपल्या एका मित्राशी बोलताना म्हटलं होतं की मी पूजाला सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला होता, पैसे दिले होते, जमीन दिली होती, पण ही आता मला सतत धमकी देते। या सगळ्याचा मला मानसिक त्रास होतोय असं गोविंद बर्गे यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं होतं। शिवाय वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथे पूजाचं 3 वर्षांपासून तुळजाई कला केंद्र सुरू होतं। पूजा याच कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करायची। या दरम्यान या कला केंद्रावर परवान्यातील अटी व नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवून वाशीच्या तहसीलदारांनी 2.5 महिन्यांपूर्वी परवाना निलंबित केला होता। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या स्थगिती मिळवून घेण्यात आली होती। मात्र आता वाशी पोलिसांनीच कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवून दिला होता। त्यात आता या कला केंद्रामुळे विनयभंग, अवैध मद्य विक्री केल्याचे गुन्हे नोंद झाले आहेत। शिवाय स्थानिक महिलांनी गावातील तरुणाई बिघडत असल्याचा दावा करीत उठाव केला असल्याचा संदर्भ पोलिसांनी प्रस्तावात दिला होता। या अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केल्याचे आदेश काढले आहेत। या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली असून गोविंद बर्गे यांच्या मृत्यू मागील खरं सत्य बाहेर येईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पोलीस तपास सुरू असून दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येतात। पूजा गायकवाडच्या अटकेनंतर प्रकरणाने आणखीनच गंभीर वळण घेतले। त्यामुळे पुढील तपासात अजून कोणते धक्कादायक तपशील समोर येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।